आज आपण संक्रांत विशेष तिळाचे लाडू बनवणार आहोत। इथे आपण योग्य प्रमाणात 1 किलो तिळाचे लाडू बनवणार आहोत। प्रत्येक लाडू छान असा कुरकुरीत होईल। तिळाचे लाडू बनवताना हाताला चटका लागू नये, कढईपासून सगळं मिश्रण व्यवस्थित निघून संपेपर्यंत ते लाडू कसे वळावेत हे पाहणार आहोत। नमस्कार, MM पाटील किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। सर्वात आधी साहित्य पाहूया। इथे मी पॉलिशचे तीळ घेतले आहेत अर्धा किलो। तुम्ही इथे बिना पॉलिशचे सुद्धा घेऊ शकतात, ते चवीला छान असतात। त्यानंतर चिक्कीचा गूळ घ्यायचा आहे 350 ते 400 ग्रॅम। 150 ग्रॅम शेंगदाणे घ्यायचे आहेत। किसलेलं खोबरं घ्यायचं आहे 50 ग्रॅम आणि इथे 3 चम्मच खारीक पावडर आणि वेलची पूड घेतली आहे। आता कढईमध्ये तीळ भाजून घ्यायचे आहेत। तर कमी आचेवरती आपल्याला सतत हलवत हलका रंग बदलेपर्यंत हे तीळ असे खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। तर इथे तीळ छान भाजून झाले आहेत। आता हे ताटामध्ये काढून घेऊया। आता लगेचच त्याच कढईमध्ये शेंगदाणे सुद्धा भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे सुद्धा मंद आचेवरती खरपूस भाजून घ्यायचे आहेत। इथे शेंगदाणे सुद्धा भाजून झाले आहेत, हे सुद्धा आपण ताटामध्ये काढून घेऊया। त्यानंतर इथे किसलेलं खोबरं भाजायचं आहे। हे सुद्धा मंद आचेवरती हलका रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहे। तर खोबरं सुद्धा भाजून झालं आहे। आता हे सुद्धा आपण ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। तर इथे सर्व मिश्रण भाजून झाले आहे। आता शेंगदाण्याची सालं काढायची आहेत। तर इथे मी सुती कपड्यामध्ये शेंगदाणे घालून चोळून घेणार आहे, म्हणजे सालं पटकन निघतात। त्यानंतर ग्लासने किंवा तांब्याने कुटून घेणार आहे, किंवा तुम्ही इथे खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटून घेऊ शकता। तर शेंगदाणे असे जाडसर कुटून घेतले आहेत। आता तिळामध्ये शेंगदाण्याचे कूट, भाजलेलं खोबरं, खारीक पावडर आणि वेलची पूड घालायची आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करायचं आहे। आता पाक करण्यासाठी पुन्हा इथे मी 30 कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये 2 चम्मच तूप घालायचं आहे। त्यानंतर गूळ घालायचा आहे। इथे मी 350 ग्रॅम गूळ घेतला आहे, त्यामुळे इथे लाडू मीडियम गोड तयार होतात। तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर इथे थोडंसं गुळाचं प्रमाण वाढवू शकता। आता गॅसची फ्लेम कमी करून आपल्याला हा गुळाचा पाक तयार करायचा आहे। जसजसा गूळ मेल्ट होईल तसतसं मिश्रण अगदी पातळ दिसायला लागेल। तर हे बघा, गूळ मेल्ट झाला आहे। आता ह्याला फेस सुद्धा आलेला आहे। आता पाकाचा हलका रंग बदलेपर्यंत आपल्याला 2 मिनिटे इथे शिजवून घ्यायचं आहे। तर इथे रंग बदललेला आहे। आता आपण चेक करूया। तर वाटीमध्ये साधं पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये पाकाचे थेंब टाकायचे आहेत। तर हे बघा, हा पाक असा जेलीसारखा तयार झाला आहे। अजून पाकाचा गोळा होत नाहीये, म्हणजे इथे पाक तयार झाला नाहीये। तर इथे आपण दर मिनिटाला पाक चेक करत राहायचं आहे, कारण आपल्याला गोळीबंद पाक तयार करायचा आहे। तर हे बघा, पाकाचा रंग आणखी डार्क झालेला आहे आणि आपण पुन्हा चेक करूया। तर हे बघा, पाकाची गोळी बनते आणि पाकाचा असा आवाज येतो, म्हणजे इथे आपला पाक तयार झालेला आहे। हा असा पाक तयार झाला की आपले लाडू छान कुरकुरीत तयार होतात। आता ह्यामध्ये तिळाचे मिश्रण घालायचं आहे आणि लगेचच फटाफट मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मिश्रण छान मिक्स झालं आहे। आता गॅस बंद करायचा आहे। आता इथे मी एका भांड्यामध्ये उकळलेलं पाणी घेतलं आहे आणि त्यावर आपल्याला ही कढई ठेवायची आहे। असं केल्याने मिश्रण कडक न होता गरम राहतं। आता हाताला चटका लागू नये म्हणून ह्याकरता मी इथे बॉटलमध्ये पाणी भरून फ्रीजरमध्ये बर्फ करून घेतला आहे। इथे तुम्ही बर्फाचे तुकडे प्लास्टिक बॅगमध्ये भरून सुद्धा घेऊ शकता।
आता बॉटलला हात चोळून घ्यायचे आहेत आणि हात थंड करून घ्यायचे आहेत आणि हाताला थोडंसं तूप लावून लाडू वळायला घ्यायचे आहेत। तर हात थंड झाल्यामुळे लाडू फटाफट वळता येतात आणि हाताला चटके सुद्धा बसत नाही। तर हे बघा मस्त लाडू तयार होत आहेत। जर लाडू वळताना हाताला चटका लागत असेल तर पुन्हा इथे बर्फाची बॉटल घ्यायची आहे, हाताला चोळून घ्यायची आहे आणि मग लाडू वळायला घ्यायचे आहेत। तर हे बघा छान असे मस्त लाडू तयार होत आहेत। तर हे बघा शेवटचा लाडू सुद्धा छान तयार झाला आहे। तर इथे सर्व लाडू बनवून तयार झाले आहेत। मस्त छान असे कुरकुरीत तिळाचे लाडू तयार झाले आहेत। तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।